श्रोते हो नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोते हो, जीवनाच्या प्रवासामध्ये आपल्याला काही गोष्टींचं ज्ञान असणं हे आवश्यक असतंच. तरच आपल्या जीवनाचा प्रवास हा आनंदाचा आणि सोपा होत असतोय. श्रोते हो, जेव्हा तुम्ही लोकांमध्ये असता तेव्हा तुमच्या बोलण्यावर कंट्रोल ठेवायचं असतं. जेव्हा तुम्ही एकटे असताना तेव्हा स्वतःचा विचार करायचा असतो. जेव्हा तुम्ही रागात असताना किंवा जेव्हा तुम्हाला राग येतो ना, तेव्हा शब्दावर कंट्रोल ठेवायचं असतं. जेव्हा तुम्ही संकटात असता तेव्हा इमोशनल व्हायचं नसतं. श्रोते हो, आयुष्यात कधीच कुणाला कमी लेखायचं नसतं. जेव्हा तुम्ही प्रगती करत असताना तेव्हा मनामध्ये अहंकार हा कधीच येऊ द्यायचा नसतोय. श्रोते हो, या गोष्टी जर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये पाळल्या ना, तर बघा, तुमच्या जीवनाचा प्रवास हा आनंदाचा होऊ शकतोय. बघा, पडते का? नक्की विचार करा. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला, करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. शब्दांचे घाव शिवण्यासाठी कुठलाही धागा अस्तित्वात नसतो. म्हणून शब्द वापरण्याकरता विचार फार गरजेचा असतो. अनुभवातून शिकलेला माणूस नेहमी सावधपणे पाऊल उचलतो. सुखाचे क्षण हे जागेवरून नाही तर जगण्यावरून ठरवले जात असतात. पैसा हा आयुष्यातला खरा जादूगार आहे. या जादूमुळे हसणारा रडतो आणि रडणारा हसतो. जीवनात प्रत्येक दिवस आनंदानं जगा, कारण जेव्हा जायची वेळ येते तेव्हा आहे तसंच निघावं लागतं. बायको कोण आहे जी नाराज असल्यावरही परिवारासाठी जेवण बनवते आणि स्वतः मात्र रागाच्या भरात उपाशी झोपते. रोजचं जीवन एक कथा असते. आयुष्याच्या अंतिम टप्प्यापर्यंत त्या कथेची कादंबरी होते. कानाकडून आलेल्या विचारापेक्षा मनाकडून आलेल्या विचाराला प्राधान्य द्यावं. आयुष्य म्हणजे सजलेल्या रंगमंचावरचा एक घडीभरचा खेळ असतो. फक्त त्याची दोरी ही नियतीच्या हातात असते आणि आपण त्याला नशीब असं म्हणत असतो. कधीतरी स्वतःच्या कमतरता तपासून बघा. इतरांना आरसा दाखवायची इच्छा होणार नाही. दुसऱ्याला पाण्यात पाहण्यापेक्षा स्वतःला आरशात बघावं. बरेच गैरसमज संपवून जातील. स्वतःच्या फायद्यासाठी इकडून तिकडं आणि तिकडून इकडं मुजरा करत उड्या मारणारे भूत ही स्वतःचा फायदा संपला की लोकांना सोडून जातात. छोटासा संवाद नात्यातल्या मोठ्यातला मोठा गैरसमज हा दूर करू शकतो. जितके अधिक दिखाव्याचे आयुष्य जगत राहाल तेवढी दारिद्र्यता अवतीभोवती आकर्षित होत राहील. आयुष्यात हारलात म्हणून आयुष्याचा अंत झाला असं नसतं. सुरुवात कधी आणि कुठूनही करता येते. प्रतिष्ठा म्हणजे एक भाकड ओझं असतं. कधी योग्यता नसताना मिळते तर कधी चूक नसताना निघून जाते. म्हणून असताना मिरवू नये आणि नसताना खचू नये. आपल्या दुःखांचा पाऊस आपल्यालाच भिजवत असतो. एकमेव असतो तो जो दुःखालाही खिजवत असतो. प्रत्येक दिवस अपेक्षा घेऊन येतो आणि अनुभव देऊन जातो.
सौंदर्यावर गर्व असण्यापेक्षा संस्कारावर अभिमान असावा. औषधात आनंद नाही, पण आनंदासारखं औषध नाही. आयुष्यात येणाऱ्या टेम्पररी लोकांसाठी आपल्या आयुष्यात असलेल्या परमनंट लोकांना कधीही दुखावू नका. बँकेतला पैसा नाही तर स्मशानातली गर्दी सांगते की माणसानं काय कमावले. आपण आधार शोधत असतो आणि लोक गरज समजतात. पावसाला माहीत सुद्धा नसतं मातीतून काय उगवणार. तो फक्त मनसोक्त कोसळून जातो. आयुष्य असंच जगावं. काय होणार, कसं होणार आणि कधी होणार हे न पाहताच मनसोक्त जगावं. स्वप्न ही अपलोड लवकर होतात, पण डाउनलोड करायला आयुष्य जातं. जीवनात मागे बघाल तर अनुभव मिळेल, पुढे बघाल तर आशा मिळेल, आजूबाजूला बघाल तर सत्य मिळेल आणि अंतर्मनात बघाल तर आत्मविश्वास मिळेल. घोड्यानं किती चांगली गाडी ओढली तरी त्याला चाबकाचे फटकारे काही चुकत नाहीत. झाडाने किती चवदार गोड फळे दिली तरी दगडांचा मार त्यांना कधी चुकत नाही. तसंच माणूस कितीही चांगला वागत असला तरी लोकांची टीका तो चुकवू शकत नाही. विचारांच्या गर्दीची सवय झाली की माणसांच्या गर्दीत करमत नसतं. कोणताही समाज असो, आपल्यातला एखादा पुढे जात असेल तर त्याला शिडी होऊन आधार द्या, आणि जो कोणी शिडी होऊन आधार देत असेल तर त्याचे पाय तुम्ही कधीही ओढू नका. तुम्ही कितीही प्रामाणिकपणा, कितीही सत्कर्म करा, हे जग मात्र नेहमी तुमच्या एका चुकीची वाट पाहत असतं. स्वतःच्या विचारावर ताबा ठेवा, तेच तुमचं आयुष्य घडवतात. माणसाला जेव्हा वासनेची भूक लागते तेव्हा तो जात बघतो ना धर्म. आपण जितके शुद्ध समजायला लागतो तितकं दुसऱ्यासाठी कधी घातक बनतो हे कळत नाही, कारण ही वासना माणसाला हैवान बनवत असते. माणसाचे कपडे फाटले तर ते शिवता येतात, पण विचारच फाटके असतील तर आयुष्याच्या चिंध्या होतात. काय बोलावं हे ज्ञान ठरवते, कसं बोलावं हे कौशल्य ठरवते, किती बोलावं हे दृष्टिकोन ठरवतो. पण एखादी गोष्ट बोलावी की नाही बोलावी हे आपला संयम आणि संस्कारावर अवलंबून असतं. जेव्हा माणसाकडे प्रत्येक प्रश्नाची उत्तरं असतात पण प्रश्न विचारणारे कोणी नसतं, आपण किती जरी खरे खोटे वागत असलो तरी आपली प्रतिमा नेहमी समोरच्या व्यक्तीला दिसत असते. ज्या क्षणी तुमचं मन इतरांविषयी चांगलं विचार करायला लागेल त्या क्षणी समाधान आणि शांतता तुमच्या आयुष्यात प्रवेश करेल. कष्टाचं कधी संपत नसतं आणि हरामाचं कधी पचत नसतं.